तर दिल्लीतील स्फोटाचं आता पुलवामा कनेक्शन असल्याचं देखील समोर आलंय। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी विकली गेली होती। कारच्या किल्लीवरती रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे। ही कंपनी फरीदाबाद स्थित असून सेकंड हँड कार विकण्याचं ती काम करते। तर स्फोटासाठी वापरलेली कार ही नेमकी कोणाची आहे, ही कार कोणी कोणाला विकली, या कारचा सध्याचा मालक कोण आहे याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। हुंडाई कंपनीची i20 कार स्फोटासाठी वापरली गेली आहे। दिल्लीतला मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक आहे। सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली। नदीमनं i20 कार रॉयल कार झोन या डीलरला विकली। त्यानंतर पुलवामाच्या तारिकनं रॉयल कार झोनकडून i20 कार ही विकत घेतली। पुढे तारिक मूळचा पुलवामाचा, पण फरीदाबादमध्ये तो राहत होता। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकील हा देखील पुलवामाचाच आहे। मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकनं घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय।